नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या लेक्चर्सला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने कॉम्प्युटर्सवरती ज्याला आपण संगणक वस्तुनिष्ठ प्रश्न जे तुम्हाला महत्त्वाचे 10 प्रश्न पेपरला येत असतात आणि आजच्या लेक्चरला आपण व्हेरी इम्पॉर्टन्स महत्त्वाचे 29 क्वेश्चन अभ्यासणार आहोत की जे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. खास करून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल्सवरती तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड महत्त्वाची आणि बेसिक क्वेश्चनच मी या ठिकाणी घेत आहे, कारण आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यामुळे जे ठराविक मी महत्त्वाचे प्रश्न देत आहे त्याच प्रश्नांचा व्यवस्थित सविस्तरपणे सराव करा. आपल्या नोटबुकमध्ये हे सर्व महत्त्वाचे प्रश्न नोट डाऊन करून घेत चला, जेणेकरून तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच इतर मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने तुम्हाला हे क्वेश्चन खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. IMP क्वेश्चन प्लस मी तुम्हाला यामध्ये आन्सर देखील सांगणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नोटबुक ओपन करून ठेवायचे आहेत. चलो, प्रत्येकाने आपल्या नोटबुक ओपन करून ठेवलेल्या असतीलच किंवा जे ऑफिशियल वर्किंगला असतील तर त्यांनी आपले ब्लँक पेपर घ्या. त्यावरती जे जे मी आता महत्त्वाचे क्वेश्चन सांगणार आहे ते क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करून घेणं गरजेचे आहे. चला, पहिला आपला जो प्रश्न आहे, पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिव्हाइस म्हणून डॅश डॅश वापरले जाते. आता मी एका पेजवरती 2 क्वेश्चन घेतलेले आहे, काही पेजेसवरती 4 क्वेश्चन घेतलेले, पण हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड खूप आणि खूप महत्त्वाचे आहे. ओके, तर आता प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला की पहिल्या पिढीतील संगणकाचा जो इनपुट डिव्हाइस आहे तो इनपुट डिव्हाइस म्हणून डॅश डॅश वापरला जातो, तर याचं उत्तर आहे पंच कार्ड म्हणून. ओके, चला हा प्रश्न लक्षात आला. आता पुढील प्रश्न त्यामध्येच तुम्हाला दिलेला आहे बघा स्क्रीनवरती. पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहेत? आता खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहे, वरील सर्व: प्रधान उपकरणे, आदान उपकरणे आणि सीपीयू. तर प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहे? तर संगणकाचे जे मुख्य भाग आपण या ठिकाणी बघूया, प्रधान उपकरण आहे, आदान उपकरण आहे आणि सीपीयू आहे. म्हणजे आपलं पर्याय उत्तर काय येणार? वरील सर्व. ओके, डॅश डॅश या वर्षी संगणकाची निर्मिती केली. तर संगणकाची निर्मिती कधी केली? तर 1946 ला. पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी डॅश डॅश होय. तर पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी हा 1946 ते 1959 या कालावधीमध्ये पहिला पिढीतील संगणक. ओके, चला हे 2 महत्त्वाचे क्वेश्चन्स. दुसऱ्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक काय होय? तर दुसऱ्या पिढीतील संगणकाचा जो मुख्य घटक आहे तो ट्रान्झिस्टर्स हा एक मुख्य घटक आहे. तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी काय आहे? तर तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी हा या ठिकाणी 1964 ते 1971. ओके, पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा डॅश डॅश म्हणजे आपल्याला पर्यायापैकी उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा आकार कमी झाला, वेग वाढला, वीज वापर कमी झाला. पण इथे आता आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात? म्हणजे संगणकामध्ये बघा आपण काय करतो, सूचना आहे किंवा माहिती साठवली जाते तर त्याला आपण काय म्हणतो? मेमरी असे म्हणतो. ओके, हे खूप बेसिक क्वेश्चन आहेत आणि परीक्षेला हे येणारे क्वेश्चन आहेत. ओके, पुढचा, तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून डॅश डॅश वापर करण्यात आलेला आहे. तर इंटिग्रेटर्स सर्किट. पुढीलपैकी संगणकाचे वैशिष्ट्य कोणती आहे? तर प्रचंड वेग, कमी खर्चिक आणि अचूकता हा काय असणार आहे? संगणकाचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम यांची निर्मिती डॅश डॅश यांनी केली. तर डॉक्टर विजय भटकर यांनी केली. सीपीयू
CPU हे डॅश डॅश या भागाचे बनलेले असते. तर CPU हे कशाचे बनलेले आहे? ऑरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट, आणि पर्यायामध्ये आपल्याला दिलेले आहे वरील सर्व. ओके, चौथा पर्याय याचा उत्तर बरोबर आहे. डॅश डॅश बिट्स मिळून एक बाईट बनतो. तर किती? 8 बिट्स मिळून एक बाईट बनतो. हे बेसिक क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवत चला. आणि संगणकाचा जो आपल्याला भाग आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने, हे सर्व क्वेश्चन्स निवडक क्वेश्चन आहे मित्रांनो, त्यामुळे याचा आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा होणार. व्यवस्थित कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेत चला. त्यानंतर खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? तर खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट हे या ठिकाणी CPU हे आहे. ईमेल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक मेलिंग. गुगल हे काय आहे? तर गुगल हे काय आहे? सर्च इंजिन आहे. आणि संगणकास दिलेल्या सूचनेचा संच म्हणजे काय? प्रोग्राम होय. आता तुम्हाला असं वाटत असेल की सर हे खूप बेसिक क्वेश्चन आहेत, तर हे सर्व क्वेश्चन तुम्हाला मागच्या काही परीक्षांमध्ये आलेले क्वेश्चन आहेत. ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असतील किंवा काही सहकारी बँकांच्या ऑफलाईन परीक्षा होतात, तर त्या परीक्षेच्या सर्चिंग कडनं मी जे क्वेश्चन्स पेपर आहे त्याचा अनालिसिस करून अभ्यास करून हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला पेपरला रिपीटेड क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे हेच क्वेश्चन मी पेपरच्या दृष्टीने तुम्हाला पुढील भरती परीक्षेच्या दृष्टीने हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. आणि आपला चॅनल जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करत चला, आणि आपले हे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करता येईल. ओके. रॅम ला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते. आता हे विधान बरोबर आहे की हे विधान चुकीचं आहे असं तुम्हाला पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. ओके, हे विधान बरोबर आहे. पुढे पीडीएफचा फॉर्मॅट विचारलेला आहे तुम्हाला. पीडीएफचा जो फुल फॉर्म आहे तो तुम्हाला माहित पाहिजे. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात पीडीएफ सेंड करा, पीडीएफ सेंड करा. तर पीडीएफचा तुम्हाला फुल फॉर्म देखील माहिती पाहिजे. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. ओके. आणि पुढे संगणकाचं मुख्य घटक कोणते आहेत? तर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे मुख्य घटक आहेत. पुढीलपैकी सेकंडरी मेमरीची उदाहरणं कोणती आहे? तर सेकंडरी मेमरी वरीलपैकी सर्व आहे. हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क आणि पेन ड्राईव्ह हे सगळे काय आहे? सेकंडरी मेमरीचे उदाहरणं आहेत. हे सर्व क्वेश्चन्स परीक्षा ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत. झालेल्या मागच्या काही क्वेश्चन्स पेपरच्या बेसिसवरती हे सगळे क्वेश्चन्स मी यामध्ये कव्हर करतोय, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओ सेक्शनमध्ये महत्त्वाचे हे प्रश्न अभ्यासता येतील. आणि परीक्षेला तुम्हाला संगणकावर कमीत कमी 10 प्रश्न तरी विचारले जातात आहे. ओके. त्यानंतर पुढे संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतात? पुढे दिलेले आहे. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे जर संगणकाचा व्हायरस जो असतो तो त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण अँटीव्हायरस सॉफ्टवेअर त्या ठिकाणी इन्स्टॉल करत असतो. संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करतं? तर संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कंट्रोल युनिट त्या ठिकाणी करत असतं. आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर आकर्षक व मनोरंजन सादरीकरण करण्यासाठी प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी वापरत असतात. खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधता येते किंवा शोधली जाते? तर कशाच्या माध्यमातून? ब्राउझर्सच्या माध्यमातून ती माहिती किंवा वेबसाईटवरती ह्या गोष्टी त्या ठिकाणी शोधल्या जातात. खालीलपैकी संगणक क्षेत्रातील संधी कोणत्या आहेत? तर संगणक क्षेत्रामध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी असतात, जसं की सॉफ्टवेअर, हार्डवेअर, प्रशिक्षण. मग आता आपल्याला यामध्ये चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी सर्व. मग आता संगणकाच्या क्षेत्रामध्ये बघा सॉफ्टवेअरवाले पण आहेत, हार्डवेअरवाले पण आहेत आणि प्रशिक्षण केंद्र पण आहेत. मग संगणकाच्या क्षेत्रामध्ये ह्या वेगवेगळ्या संधी आहेत की नाही, म्हणून यापैकी सर्व. ओके. पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण कोणते आहे? तर डॉस हे ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे. पुढीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणते आहे? तर युटिलिटी सॉफ्टवेअर कोणतं आहे? बॅकअप. पुढीलपैकी
जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही, तर डॉस हे ॲप्लिकेशन जे आहे ते जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही आहे. तर इथपर्यंत तुम्हाला महत्त्वाचे आपले संगणकावरचे क्वेश्चन समजले असतील. अशा तऱ्हेने आपण आजच्या लेक्चरला महत्त्वाचे जे संगणकावर आधारित क्वेश्चन्स आहेत ते आपण अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल मनापासनं आणि हे सर्व क्वेश्चन तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेला येतील, कारण हे सगळे रिसर्च आणि सर्चिंग केलेले सर्व महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे व्यवस्थितरित्या यांचा अभ्यास करा, स्टडी करा. असेच आणखी नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओज लेक्चर मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि पोहोचवणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, जेणेकरून आपले जे पडणारे व्हिडिओ आहेत ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मित्रांनो, तो लाईक मात्र नक्की करत चला. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.